रोलिंग आम्ही जी खऱ्या अर्थानं आज महत्त्वाची बैठक पार पडली तुमच्या लोकांची आणि खऱ्या अर्थानं 24 तारखे म्हणजे आज मोठं आंदोलन पण होणार आहे. 26 तारखेचं पण प्लॅनिंग आहे. त्याबद्दल हे होतं का बैठक आणि कशाबद्दल बैठक होती प्लीज सांगा. नाही म्हणजे 24 आणि 26 बद्दल होतं की आमचं एक आंदोलन होतं जे राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी पुकारलं ते विद्यार्थ्यांसाठी होते आणि विद्यार्थी ह्या आंदोलनाचा फेस असणार आहे. त्याच्यामुळे त्यांना फक्त एक डिरेक्शन देण्यासाठी आपली लोक कुठे त्यांची मदत करू शकतात की विद्यार्थ्यांवर काही अडथळा नाही आला पाहिजे पोलिसांकडून आणि जे कोण पाठवलं जाईल हे आंदोलनात अडथळे आणायला त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम्स नाही क्रिएट झाले पाहिजेत ह्याच्यासाठी एक आमची बैठक होती. सोनम वांगचुक यांनी आता उपोषण संपवलं आहे. या सगळ्याबद्दल तुम्ही पण पाहिलं असेल. अभिजित तितके असं म्हणतात जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही. तुमची पण मागणी दोन्ही गोष्टींची होती. तुम्ही काय सांगाल याबद्दल? हे बघा पहिली गोष्ट तर अभिनंदन अख्ख्या देशाचं की 3 मागण्या मान्य केल्या. ह्या जर आधी केल्या असत्या तर ह्या सगळ्याची गरजच नसती पडली. तुम्ही इकडे बेसिकली ह्या गोष्टी आधी मान्य झाल्या असत्या तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसती पडली. आज मुलींचे कपडे फाडले गेलेत. दिल्लीमध्ये मुलांमध्ये खिळे ठोकून लाठ्यांमध्ये मारलं गेलंय. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आमचं सिंपल आहे. शिवतीर्थाखाली दररोज लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत. जर विद्यार्थी समाधानी नसतील तर आम्ही उतरणार. त्यांच्यावर हात उचलून देणार नाही. त्यांच्यावर केसेस होऊन देणार नाही. कारण ही त्यांच्या हक्काची लढाई आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना जेव्हा समाधान वाटेल तेव्हा ही संपेल. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणताय आम्ही की कुठे ना कुठे राजीनामा शब्द अजूनपर्यंत केंद्र सरकारने वापरला नाही तर जोपर्यंत तो होत नाही आणि विद्यार्थ्यांचं समर्थन होत नाही तोपर्यंत माझं हे म्हणणं नाहीच आहे. प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण जोपर्यंत विद्यार्थी आमच्या समोर रस्त्यावर उतरतात हे देश पेटताना आपल्याला खूप कमी वेळेला बघायला मिळतं. हे कुठच्याही पक्षाचं आंदोलन नाही आणि पक्षाचं आंदोलन एवढ्या मोठ्या लेवलवर गेलंच नसतं कुठच्याही. कारण सरकारचे पण काही आरोप असतात मग आपलं प्रत्युत्तर असतं वगैरे. हे लोक उतरलेत आणि कुठेतरी सरकार बॅकफुटवर गेलंय. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे आपल्या देशाचा की कुठेतरी आपला देश जागरूक आहे. पालक असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील सगळे उतरलेत. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आहात तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आहोत. कुठे सकारात्मक वाटतायत का म्हणजे लवकरच ही मागणी मान्य होईल राजीनामा होईल असं वाटतंय का? आज कोणतरी ते चंद्रकांत पाटील बोलले ना आंबे चोरी करायला काय फाशी मिळते का? 20 मुलींनी सुसाईड केलं. तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय. मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाहीये. कुठेतरी भरकटलेत. अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले. भाजपचे खूप असे नम्र झालेत जे दररोज किंचाळायचे शिव्या घालायचे. त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय कुठचाही पक्ष नाही पेटलाय. मुख्यमंत्री म्हणतात विद्यार्थ्यांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून आम्ही बोलतोय की मुख्यमंत्री आहात ना तुम्ही विद्यार्थ्यांना बोलवून घ्या आणि चर्चा करा. त्यांना काय पाहिजे विचारा. मला वाटतं नागपूरमध्ये नाशिकमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय नीटमुळे. त्यांच्या घरी जा पहिलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला उतरायची गरज नसती पडली. सर आता देखील बैठक जी आहे ती सुरू आहे आणि जे.पी. नड्डा असतील त्याचबरोबर सीजेपीचे 3 सदस्य आहेत ते गेलेले आहेत. सकारात्मक ही बैठक होईल असं वाटतंय. राजीनामा मी आता जर मधे मी काय बोलू ते झाल्यावर मग आपण परत चर्चा करू. पण मला वाटतं जोपर्यंत विद्यार्थी ग्राउंडवर आहेत तोपर्यंत ठाकरे त्यांच्या पाठीशी. पंतप्रधानांकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला त्यानंतर विधेयक आणण्यासाठी आज हालचाली केल्या जातात. सरकार 2 पावलं मागे गेलं असं वाटतं. तुम्ही वेळ काढा किंवा नका काढू. आंदोलन दररोज होणार जोपर्यंत मागण्या नाही पूर्ण होईल. पण कुठेतरी पंतप्रधान बोलतात म्हणजे कुठेतरी एक भीती आहे की देश पेटून उठलाय. मी परत बोलतोय खूप कमी बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे आता एक कुठेतरी भीती त्यांच्यापर्यंत पण पोहोचली आहे की याच्यावर आपण ऍक्शन घेतली पाहिजे. आज मला वाटतं एक मागणी अशी पण आहे नीट एक्झॅक्टली ह्याच्यावर संसदेत आपण चर्चा करणार हाऊसमध्ये चर्चा करणार. तिथं झालीच पाहिजे. पण मला वाटतं जे मुलं मुली ज्यांनी आत्महत्या केली आहे ती मागणी एक मान्य केली की त्यांच्या घरी जे कॉम्पन्सेशन जाईल त्यांच्या घरी जी मदत जाईल ती गेली पाहिजे पहिली. आणि जे रस्त्यावर उतरलेत त्यांच्यावर केसेस झाले नाही पाहिजे. ही काळजी आम्ही पण घेतोय पण ही काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. मुंबईमध्ये 1500हून अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले.
आम्ही सगळे गुन्हे काढून घेणार आहोत. तुम्ही काळजी नका करू. आमची लिगल टीम संपूर्णपणे काम करते, दिवस रात्र काम करते. मी तुम्हाला पाहिजे अपडेट करत जाईन कुठे कुठे कुठचे गुन्हे होते आणि काढले गेले. नो नो थँक्यू. थँक्यू.